हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आपण एक पुन्हा सिरीज करतो आहे. पहिली एक सिरीज केली, आता आपण सगळे कॉन्सोनंटचे ब्लेंडिंग करतोय, बरोबर? तर आज आपण बघणार आहोत स्ल, स्म आणि स्व. ठीक आहे, पटकन सुरू करूयात. हा, आणि आय होप तुम्ही व्हिडिओज बघताय आणि थोडीशी त्याच्या नंतर घरी प्रॅक्टिस सुद्धा करताय. कारण हे कॉन्सोनंटचे ब्लेंडिंग आहेत, पटकन उच्चार करायला थोडंसं कठीण जाऊ शकतं, पटकन लक्षात नाही येणार. म्हणजे खास करून जेव्हा आपण डिक्टेशनसाठी घेतो, समजा मी स्लवरनं एखादा शब्द सांगितला तर पटकन तो कॉन्सोनंटच्या बाजूला लगेच कॉन्सोनंट लेटर आहे हे पटकन लक्षात येत नाही बऱ्याचदा. त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप गरजेची आहे, बरोबर? चल पटकन सुरू करूया. स्ल, स्लेट म्हणजेच पाटी. आता पाटी शक्यतो आपण खास करून शहरात फारशी वापरत नाही, पण पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असं एक म्हणजे काळ्या रंगाची एक अशी पाटी असायची आणि त्याच्यावरती पेन्सिलने आम्ही लिहायचो. खूप तुम्ही लगे लहान असताना म्हणजे अगदी 3-4 वर्षाचे असताना कदाचित तुम्ही ती वापरली असेल. तर स्लेट म्हणजे पाटी. हा, स्लीप म्हणजेच झोप. स्लो, हळूहळू किंवा हळू. स्लोप म्हणजे उतार. उतार म्हणजे घसरगुंडी कशी स्लोपी असते की नाही, त्याला म्हणतात उतार. स्लाइड म्हणजेच घसरगुंडी. स्लाइस म्हणजेच पातळ काप. आपण बटाट्याचे पातळ काप करतो त्याला म्हणतात स्लाइस. स्लीव्स म्हणजेच बाह्या. आपल्या ड्रेसला, शर्टाला जे असे हात असतात त्याला म्हणतात स्लीव्स. ओके. स्लोगन म्हणजेच घोषणा. स्लिप म्हणजेच घसरणे. स्लॉट म्हणजे जागा. ठीक आहे, आता बघूया स्म. स्मेल म्हणजे वास. स्मोक म्हणजे धूर. स्मूथ म्हणजे गुळगुळीत. स्माईल म्हणजेच स्मितहास्य, छोटस हास्य, त्याला म्हणतात स्माईल. स्मार्ट म्हणजेच हुशार. स्मॅश फोडणे, एखादं काहीतरी आपण फोडतो हातोड्याने वगैरे. स्मिअर म्हणजेच डाग. कॉस्मेटिक्स सौंदर्य प्रसाधने म्हणजे लिपस्टिक, पावडर, त्याला म्हणतात कॉस्मेटिक्स. आता ह्या शब्दामध्ये मोठा शब्द आहे एकतर, आणि स्म साऊंड जो आहे तो मध्ये आहे, सुरुवातीला नाहीये, बरोबर? तर असे पण साऊंड्स येऊ शकतात, तेव्हाही ते लक्षात ठेवायचे आणि ओळखायचे, बरोबर? ओके. स्मर्क म्हणजेच मंद स्मित, छोटस असंच. आता SW, स्व. स्वेटर, स्वेटरच म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये सुद्धा. स्वीट म्हणजेच गोड. स्विम म्हणजे पोहणे. स्वेट म्हणजे घाम. स्वेअर म्हणजे शपथ. स्वॉन हंस. हंस नावाचे खूप सुंदर पक्षी असतो, पाण्यात पोहणारा बदकासारखा, पण याची मान थोडी उंच असते आणि खूप असा छान दिसतो. स्वॉलो म्हणजे गिळणे. स्विच विजेचा बटन किंवा एखादा बदल सुद्धा. आय स्विच फ्रॉम दिस प्लेस टू दॅट प्लेस किंवा आय स्विच फ्रॉम वन जॉब टू अनदर. स्वेल म्हणजे सुजणे, सूज येणे. आणि स्वे म्हणजे डोलणे. ठीक आहे, असं हलणे इकडून तिकडे. ठीक आहे, तर आज गेल्या 2 व्हिडिओज मध्ये मराठी शब्द, मराठी अर्थ नव्हते टाकले, आज मी याच्यात टाकले. त्यामुळे समजायला आणि शब्द संपत्ती दोन्ही भाषांमध्ये वाढायला मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, आता इकडे थांबूयात. बाय.